नमस्कार शेतकरी मित्र हो. श्याम KSK चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्र आपण आलेलो आहोत आज शेतामध्ये पाहणी करण्यासाठी सोयाबीनची. मित्र ही सोयाबीनची 612 ही जात आहे आणि इकडे पाहू शकता याच्या पलीकडनं विक्रांत आहे. तर मित्र या सोयाबीनची एक फवारणी हुकलेली आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता की करप्याचा अटॅक कशा पद्धतीनं झालेला आहे. एकदम असे म्हणजे शेंगा पूर्ण हिरव्या आहेत, पण पानं पूर्ण असे म्हणजे करपून वाळून गेलेले आहेत. त्यामुळे मित्र शेवटच्या फवारणीच्या वेळेस अतिशय सतर्कतेने वागून याच्यावरती करप्यावरती नियंत्रण ठेवले पाहिजे. कारण आता या लागलीच्या 2-3 वर्षापासून करप्याचं प्रमाण म्हणजे आपण ज्याला हळद्या म्हणतो त्याचं प्रमाण सोयाबीनवरती खूप प्रमाणात वाढत चाललेलं आहे. मराठवाडा विभागामध्ये तर खूप प्रमाणात करप्यामुळे सोयाबीनचं उत्पादन घटत चाललेलं आहे. त्याच्यामुळे सोयाबीनवरती करपा येऊ नये त्याच्यासाठी आपण कधी पण त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण स्वाधीन असेल एक्सेल कंपनीचं किंवा मग BSFचं प्रॅक्झर असेल, या औषधाची फवारणी वेळेवर करणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर कशा प्रकारे नुकसान होऊ शकतं हे तर तुम्ही पाहू शकता एकदम समोरासमोर. बघा एकदम शेंगा पूर्ण म्हणजे असं हे आहेत, हिरव्या आहेत, त्याच्यावरती डाग कशा प्रकारे पडलेले आहेत बघा. हे करप्याचा अटॅक आहे, त्याच्यामुळे पानं पूर्ण करपून गेलेले आहेत आणि शेंगावरती पण डाग आहेत. त्याच्यामुळे डाग शेंगावर असल्यावरती शेंगा पुयचट होतात. त्याच्यामध्ये 3 दाण्याच्या ऐवजी 2च दाणे भरतात. एखादं एकदम असंच म्हणजे वाळून जातं. पाहू शकता कशा प्रकारे तुम्ही झालं ते. हे बघा ह्या शेंगामध्ये काहीतरी आहे का, पूर्ण एकदम निकामी शेंग झालेली आहे, काहीच नाही, एकदम वाळून गेलेले आहे. इथं 3 सोल्याची शेंग आहे, तर याच्यामध्ये 2च सोले भरलेले आहेत आणि 1 सोल्याचं पूर्ण निकामी झालेलं आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही. हे अशा प्रकारे करप्यामुळे नुकसान होऊ शकतं, पाहू शकता तुम्ही बघा. तर मित्र भेटूयात असंच नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. करप्याची अतिशय योग्यरित्या काळजी घेणं खूप काळाची गरज आहे. धन्यवाद.